नमस्कार. आज आपण संविधानातल्या अशा एका ताकदीबद्दल बोलणार आहोत जी एरवी शांत झोपलेली असते पण वेळ आली तर संपूर्ण देशाला वाचवू शकते. होय, आज आपण माहिती घेणार आहोत कलम 360 बद्दल, ज्याला शांत झोपलेला राक्षस असंही म्हटलं जातं. चला तर मग देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी बनवलेल्या या संविधानातल्या सुपर पॉवरची उकल करूया. तर एक कल्पना करूया. देशाची अर्थव्यवस्था अचानक पूर्णपणे कोलमडून पडली तर काय होईल? तिजोरीत खडखडाट, जागतिक स्तरावर देशाची पत शून्यावर आणि सरकार चालवणं अक्षरशः अशक्य झालंय. अशा या भयानक डूम्सडे सारख्या परिस्थितीत देशाला कोण वाचवेल? इथेच एंट्री होते कलम 360ची. संविधान निर्मात्यांनी या अभूतपूर्व संकटाचा आधीच विचार करून ठेवला होता. आजच्या या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिलं म्हणजे हे डूम्सडे बटन नेमकं काय आहे. दुसरं, याचे नियम. तिसरं म्हणजे केंद्राकडे जाणारे अमर्याद अधिकार. चौथं, परीक्षेसाठीचे एकदम महत्त्वाचे मुद्दे. आणि शेवटी याला डेड लेटर का म्हणतात ते आपण पाहू. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. द डूम्सडे बटन म्हणजेच कलम 360 नेमकं ट्रिगर कसं होतं. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा भारताची किंवा त्याच्या कोणत्याही भागाची आर्थिक स्थिती किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर देशाचं क्रेडिट धोक्यात येतं, तेव्हा राष्ट्रपती ही आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. लक्षात घ्या, ही आपली नेहमीची राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट नाहीये. इथं फोकस फक्त आणि फक्त देशाचा पैसा आणि आर्थिक अखंडता टिकवून ठेवण्यावर आहे. आता हे कलम का आणलं यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द अगदी मार्मिक आहेत. ते म्हणाले होते की अत्यंत आर्थिक मंदीच्या काळात राष्ट्राची पत आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्याचा अधिकार केंद्राकडे असायलाच हवा. त्यांनी त्यावेळी अमेरिकेच्या नॅशनल रिकव्हरी ॲक्टचा संदर्भ दिला होता. कारण अर्थव्यवस्था कोसळत असताना पूर्ण सिस्टम कोसळू नये म्हणून केंद्राकडे हे कंट्रोल बटन असणं अत्यंत गरजेचं होतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अंमलबजावणीचे नियम आणि यामागची नेमकी कायदेशीर यंत्रणा. आता इथं लक्ष द्या, कारण हा स्पर्धा परीक्षांमधला एकदम क्लासिक आणि फसवा प्रश्न आहे. 1975च्या 38व्या घटनादुरुस्तीने असं ठरवलं होतं की आर्थिक आणीबाणी लावण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम आणि निर्णायक असेल. पण 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने हा नियम बदलला. आता ही घोषणा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर चुकीच्या कारणासाठी आणीबाणी लादली गेली तर सर्वोच्च न्यायालय त्यात नक्कीच हस्तक्षेप करू शकतं. ही आणीबाणी पास कशी होते याची प्रोसेस एकदम सरळ आहे. राष्ट्रपतींनी घोषणा केली की 2 महिन्यांच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता देणं बंधनकारक आहे. आणि विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही विशेष बहुमताची गरज नाही, फक्त साधं बहुमत चालतं. पण इथे खरी गोम आहे. एकदा संसदेची मान्यता मिळाली की ही आणीबाणी चक्क अनिश्चित काळासाठी लागू राहते. याला कोणतीही मॅक्झिमम लिमिट नाही. पण यात एक छोटासा मात्र महत्त्वाचा तांत्रिक अपवाद आहे. समजा आणीबाणी घोषित झाली आणि त्या 2 महिन्यांच्या आतच लोकसभा विसर्जित झाली तर काय? अशा स्थितीत जर राज्यसभेने या घोषणेला पास केला असेल तर नव्याने निवडून आलेल्या लोकसभेची पहिली बैठक ज्या दिवशी होईल तिथून पुढे 30 दिवसांपर्यंत ही आणीबाणी अस्तित्वात राहते. म्हणजे नव्या सरकारला त्या 30 दिवसात निर्णय घ्यावाच लागतो. आता पुढे जाऊया भाग 3कडे, केंद्राकडे सत्तेचं हस्तांतरण म्हणजेच या आणीबाणीचे प्रत्यक्ष परिणाम. ही आणीबाणी लागू झाली की देशाची संघीय रचना एका अर्थाने पूर्ण बदलते. राज्यांच्या आर्थिक बाबींवर केंद्राचा फुल कंट्रोल येतो. केंद्र सरकार राज्यांना पैशांच्या शिस्तीबाबत थेट निर्देश देऊ शकतं. आणि यातला सर्वात मोठा पॉवर ग्रॅब म्हणजे राज्यांच्या विधानसभेत पास होणारी सगळी धनविधेयके म्हणजेच मनी बिल्स थेट राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याची सक्ती केली जाऊ शकते. राज्यांचं बजेट पूर्णपणे केंद्राच्या हातात. आणि हा कंट्रोल फक्त बजेटपुरता मर्यादित नाही. राष्ट्रपतींच्या एका आदेशावरून केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये कपात होऊ शकते. पण यातला सर्वात धक्कादायक भाग कोणता माहितीये? यात राज्यांच्या उच्च न्यायालयांचे आणि चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. संविधानाने या पदांना जे भक्कम संरक्षण दिले त्याला हा एक प्रचंड मोठा अपवाद आहे. चला आता भाग 4, ज्याची आपण वाट पाहत होतो, परीक्षेसाठीचे अगदी महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच आपली चीट शीट. इतर आणीबाणी आणि कलम 360 मधला हा फरक एकदम डोक्यात फिट बसवा. संसदेची मान्यता मिळवण्यासाठी किती वेळ मिळतो? 2 महिने. बहुमत कोणतं लागतं? साधं बहुमत. दर 6 महिन्यांनी पुन्हा रिन्यू करायची गरज आहे का? अजिबात नाही. आणि कमाल कालावधी किती? तर अनिश्चित काळ. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट, या आर्थिक आणीबाणीचा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर म्हणजेच फंडामेंटल राईट्सवर काहीही परिणाम होत नाही.
आता आपण आलो आहोत शेवटच्या 5व्या भागाकडे, द डेड लेटर आणि याचा आजवरचा प्रत्यक्ष वापर. तर हे एवढं खतरनाक डूम्सडे बटन भारताच्या इतिहासात आत्तापर्यंत किती वेळा दाबलं गेलंय? आणि याचं उत्तर आहे 0. होय, अगदी बरोबर ऐकलत, 0. आपण 1991चं अत्यंत भीषण आर्थिक संकट पाहिलंय, जेव्हा देशाची तिजोरी अक्षरशः रिकामी झाली होती. पण तरीही हे अतिशय टोकाचं अस्त्र आपण एकदाही वापरलेलं नाही. आणि म्हणूनच या कलमाला अनेकदा संविधानातील डेड लेटर म्हणजे मृतपत्र असंही म्हटलं जातं. हे एक असं भयंकर ताकदवर अस्त्र आहे जे आपल्याकडे आहे, पण सुदैवाने ते कधीच वापरण्याची वेळ आपल्यावर आलेली नाही. तरीही संविधानात त्याची नुसती उपस्थितीच भारताच्या आर्थिक सुरक्षेची एक अत्यंत भक्कम गॅरंटी देते. आता जाता जाता एक विचार नक्की करूया. आज जागतिक अर्थव्यवस्था ज्या वेगाने आणि अनिश्चिततेने बदलतीये ते पाहता संविधानाच्या पानांमध्ये शांत झोपलेल्या या डेड लेटरला, या राक्षसाला कधी जाग करण्याची खरोखरच वेळ येईल का? आणि तशी वेळ आलीच तर आपला देश त्या परिस्थितीला कसा सामोरा जाईल, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया